खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, खासदार सुनील तटकरे जी, तसंच विधिमंडळातील माझे सहकारी सना मलिक, इद्रिस नायकोडी, शिवाजीराव गर्जे, अविनाश अधिक, सूरज चव्हाण, कल्याण आखाडे, जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील, शहर पद्म पाटील आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले ज्यांच्याबरोबर मी 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये या सगळ्यांशी तसा जवळचा संबंध आलेला आहे ते शिवाजीराव, राजेंद्र अण्णा देशमुख, तसंच अभिजित नाईक, रणधीर नाईक, मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या येत असतात. या राज्यामध्ये, देशामध्ये आपण सगळे जिल्हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यामुळं सातारा जिल्हा असेल, ते गेले. यवतमाळ वसंतराव ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेले आपण सगळ्यांनी पाहिले. आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा राजकीय जीवनामध्ये काम करताना फार महत्वाची भूमिका असलेलं आपण अनेक वर्ष बघितलं. आज सांगली जिल्ह्याला तसं बघितलं तर आधीच्या काळात ही सांगली जिल्ह्याला वेगवेगळ्या सरकारच्या मध्ये मिळालेली आहे. हे पण मधल्या काळामध्ये बरेच उलथापालथ झाली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे सगळे मान्यवर प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांची विचारधारा स्वर्गीय साहेबांना उद्याच्या 1 मेला 65 वर्ष आपल्या महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून होणार आहे. त्याचेही काही कार्यक्रम महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जरी विरोधक असले तरी त्यांच्याबरोबर कसे सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजेत, हे करत असताना साहित्य, कला, संस्कृती याला पण कसं महत्त्व दिलं पाहिजे आणि राज्याचा पण सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे, ह्या विविध भूमिकेतनं स्वतः चव्हाण साहेबांनी वाटचाल केली आणि त्यांचंही अनेक वर्ष तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर एक राजकीय अनुभवलेलं आहे. चव्हाण साहेब, वसंतदादा ही जोडी तर किती मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रुजली गेलेली होती ही आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आज सांगली जिल्ह्याचं वातावरण वेगळं आहे, परंतु ते आपल्याला पूर्वपदावर ती ताकद आज पक्ष प्रवेश करत असणारे शिवाजीराव नाईक साहेब असतील, आमचे विलासराव जगताप असतील, राजेंद्र अण्णा असतील, या सगळ्या मान्यवरांच्या मध्ये ही ताकद त्या ठिकाणी आहे. आज राजकीय जीवनामध्ये काम करत असताना
नेहमी नव्या लोकांना पण संधी द्यायची असते, नवीन कार्यकर्ते पण शोधायचे असतात, त्यांनाही संधी देऊन पुढे आणायचं असतं. हे चक्र आहे. द्यायचा असतो, कारण संविधानाला पण 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. आणि हे संविधान आपल्या देशामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचं, सगळ्यांना एकोपा ठेवण्याचं काम करत असतो. आणि त्यामध्ये महाराष्ट्राची पण भूमिका अतिशय महत्वाची. आणि त्याच्यामुळे इथून काळा म्हणाले की आज जरी हा छोटेखानी कार्यक्रम असला तरी ज्यावेळेस हे सगळे मान्यवर सांगतील की बाबा या दिवशी सांगलीमध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यावेळेस तिथं जरूर आपण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ. आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक ही आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये अडचणी येत राहतील, त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्हाला ह्या निमित्तानं करावं लागणार आहे. नव्या जुन्यांची मोठ व्यवस्थितपणे बांधत आपल्याला पुढे वाटचाल करायची. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपला महाराष्ट्र, आपण नेहमी म्हणतो की शूरांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र आहे, महात्म्यांचा महाराष्ट्र आहे, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळं महापुरुषांचा वारसा मिळालेल्या महाराष्ट्राला त्यांच्याच विचारांनी पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मला आवर्जून ह्या सगळ्या मान्यवरांना सांगायचं, त्यांच्यावर आलेल्या माझ्या नवीन कार्यकर्त्यांना पण सांगायचं की बाबांनो, मला काम करत असताना जे पटतं, जे योग्य वाटतं ते अगदी मनापासून मी करत असतो. एकदा घेतलेल्या निर्णयापासून आम्ही कधी बाजूला हटत नाही. कोणत्याही परिस्थितीत कुणाला कधी वाऱ्यावर पण मी सोडत नाही किंवा सोडलेलं पण नाहीये. आणि त्यामुळे राज्यातले लोक निश्चितपणे एक राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जवळचा वाटतो. आणि त्याच्यामुळे मी अनेक राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे, जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे, इतर मान्यवरांना सांगितलेलं आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण, यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वतःच्या आपल्याला आपल्या राज्याचा विकास करायचा आहे, आपल्याला आपल्या राज्याची त्या ठिकाणी प्रगती करायची आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतोय, बरेचशा धरणांचे साठे कमी झालेले आहेत. सुदैवाने एक अंदाज व्यक्त केलेला आहे की यंदाचा पाऊस काळ चांगला होणार आहे. 103% दरवर्षीच्या प्रमाणे पाऊस काळ त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्या शेतकरी वर्गामध्ये थोडं समाधानाचं वातावरण आहे. परंतु राहिलेला मे महिना आणि आताचे जवळपास आपले राहिलेले 8 दिवस हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहेत. तुमच्या तिथलं टेंबू असेल, ताकारी असेल, बाकीचे जे काही तुमच्या भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न आलेला होणार नाही अशा खात्री मी सर्व सहकारी आणि इतर काढता येईल पण आपण करू. आणि सर्व नवीन तसेच जुन्या हा कार्य त्यांच्या त्या बाबतीत पुढं स्थानिक स्वराज्य कार्य त्यांना कुठे जिल्हा पंचायत
आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे भंडारा गोंदिया माझा अकोला वाशिम आणि धुळे नंदुरबार अपवाद वगळता बाकीच्या ठिकाणी ह्या सगळ्या अडचणी ह्या राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते देखील थोडेसे नाउमेद झालेले आहेत, खचलेले आहेत किंवा आम्हाला काम करायचं आहे पण काम करण्याच्या करता संधी मिळत नाहीये, निवडणुका लवकर लागत नाही, 3-3 वर्ष खरं तर निवडणुका न होणं आणि त्याचं कारण पण मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पण प्रयत्न करतोय की चांगल्यातले चांगले वकील देऊन सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरात लवकर कसा लागेल आणि निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आदिवासी, मागासवर्गीय, ओबीसी आणि सर्वसाधारण ह्या सगळ्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना तेव्हा मी अनुभवलेलं आहे, आम्ही अनेक जण त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, त्यावेळेस निवडणुका ज्या लागत होत्या त्यामध्ये सर्वसाधारण महिला पुरुषला प्रतिनिधित्व मिळत होतं, मागासवर्गीय पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं, आदिवासी पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं, परंतु जो मोठा ओबीसी वर्ग आहे जो 52% पेक्षा जास्त आहे ह्या ओबीसी वर्गाला तिथं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळं ती मॅटर कोर्टामध्ये गेली आणि ती मुंबई हायकोर्टातनं पुढे सुप्रीम कोर्टात। उद्याच्याला ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांचा वारसा सांगतो, त्यांच्या दाखवलेल्या रस्त्याने पुढे जायचं म्हणत असतो, त्यावेळेस सर्व समाजाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या निवडणुकांच्या मध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हीच आमची सगळ्यांची भूमिका आणि ते नेमकं केस चालू आहे आणि त्याचा निकाल काही लवकर त्या ठिकाणी लागत नाहीये। प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम आहे, तो प्रयत्न आपण करतच राहू आणि लवकरात लवकर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, नव्या चेहऱ्यांना, महिला भगिनींना, वडीलधाऱ्यांना आपण पण कुठल्याही ठिकाणी उमेदवारी देत असताना नव्या जुन्या काही अनुभवी पण तिथं लागतात कारण संस्था चालवायची असते। आत्ता सुनील तटकरे साहेब म्हणाले, ते पण रायगडचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, शिवाजीराव नाईक साहेब सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, अनेकांनी जिल्हा परिषदेमधनं, तालुका पंचायतीतनं आणि सहकारातनं आणि आपल्या नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीमधनं त्याच्यामध्ये त्यांना कामाची संधी मिळाली आणि आज वेगवेगळ्या लोकांनी राज्याचं नेतृत्व केलेलं बघितलंय, राज्यामध्ये वेगवेगळी महत्वाची विभाग त्यांनी सांभाळलेले आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे पण आपल्याला चालू ठेवायची आहे आणि म्हणून आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी माझ्या सर्व मान्यवरांना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आता थोड्या वेळात होणारच आहे, मी त्यांचं व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा आणि राज्यातल्या जनतेशी नाळ जोडलेला पक्ष आहे। महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झालेला आहे आणि संघर्ष करतच मोठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेसाठी आपला राष्ट्रवादी पक्ष ह्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ पक्षाच्या तर्फे दिलं जाईल, यात कुणीही शंका मनामध्ये बाळगायचं कारण नाही। त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करण्याची गरज आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या परिवारामध्ये, आपला हा परिवार आहे, या परिवारामध्ये सामील झालेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, आमच्या तरुण सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा प्रमुख या नात्याने मनापासून स्वागत करतो आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल घटकांसह सर्वसामान्य, अल्पसंख्याक अशा सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची मी ग्वाही तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद दादासाहेब।